आज मी बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी. तर इथं एक कांदा चिरलेला आहे, एक टमॅटो चिरलेला आहे, कढीपत्त्याच्या 2-3 कांड्या धुवून घेतलेल्या आहेत आणि दुधी भोपळा हा चिरून घेतलेला आहे आणि आता याला धुवायचं आहे. आणि हे इथं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. मी आज वेगळ्या कढईमध्ये बनवत आहे, लोखंडी कढईमध्ये नाही बनवत आहे. आणि इथं मसालदान आहे माझं. आणि इथे ही चण्याची डाळ, जी हरभऱ्याची डाळ म्हणतो आपण, चण्याची डाळ पण म्हणतो, तर ही थोडी गरम पाण्यामधून आपल्याला उकळी येईपर्यंत ठेवायची आहे, म्हणजे ही लवकर शिजते. कारण कसं असतं, दुधी भोपळा जो आहे तो पटकन शिजतो, पण हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही. त्यामुळे हे तेल तापत आहे आणि कांदा टमॅटो परतून घेईपर्यंत इथं मी ही डाळ थोडी उकळी येऊन देणार आहे. आणि उकळी आल्यानंतर मग मी याच्यामध्ये मिक्स करेल भोपळ्यामध्ये, जेणेकरून ती डाळ पण लवकर शिजेल. तर माझ्या बोटाला लागलेलं आहे, त्यामुळे 3 दिवस झाले वैष्णवीच भांडे घासत आहे. तर वैष्णवीचं इथं भांडे घासतानाचं रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. वैष्णवी कसं वाटत आहे थंड पाण्यात भांडे घासून? तर बघा ती काय म्हणती, घासले नाही का अजून 4 भांडे येतात. जोरात मग आता भांडे घासायला नको, माझ्या बोटाला लागलंय, नाही तर तुला माहिती आहे. अजून 4 भांडे काढते. अगं म्हणजे एवढे आहे तेवढे तर घासले पाहिजे ना. अगं बाई, पाठवू का तुला लगेच सासरी? पाठवते ना. जाऊ दे, मी माझं करते कसं पण. नाही आता काय, तुला कंटाळ येतो, जायची घाई लागली, भांडच घासायचे म्हणून लग्न लवकर करायचं नाही. तिथं पण जाऊन हीच कामं याच्यापेक्षा डबल काम करायचे आहे ना. काय किती थोडे भांडे आहेत वैष्णवी. फोकस करते मी भांड्यांवर, तर मला करू दे. किती थोडे भांडे आहेत बघ बरं, कुठं जास्त आहेत? हा, कुठं जास्त आहेत सांग बरं. म्हणून अजून 4 भांडे टाकले. हो मग आता ते टाकावंच लागणार. बघा किती स्वच्छ भांडे धुती आमची वैष्णवी. रिॲक्शन बघा. आता नाही बघा, इतके स्वच्छ भांडे धुती. दुधाचं भांडं आहे का आज? नाही याच्यामध्ये. चहाचं भांडं आहे, ते मी नंतर दाखवते तिने स्वच्छ धुतले का. पण आता ती काळजीपूर्वक स्वच्छ धुणार, कारण ब्लॉग मध्ये येईल ना. तर हे माझं गार्डन आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं झाडांना आता मी पाणी दिलेलं आहे, सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. आणि माझं जे अंगण आहे ते पण धुवून घेतलेलं आहे. इथं माझी झाडं आहेत बघा सगळे, हे बघा सर्व झाडं आहेत. आणि पाणी टाकून झालेलं आहे, इथे पण टाकलेलं आहे बघा, इथं पण टाकून झालेलं आहे. कधीतरी मी तुम्हाला माझ्या गार्डनचं टूर पण करू आणि तुम्हाला दाखवेल मी कुठली कुठली झाडं लावलेली आहेत. त्याचा एक सेपरेट व्लॉग येईल माझा आणि तुम्हाला बघायला भेटेल की मी किती प्रकारची झाडं लावलेली आहेत ते. आता माझं तेल तापलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा मोहरी घालणार आहे. ही मोहरी टाकलेली आहे मी. आता ही मोहरी तडकती, त्याच्यानंतर जिरं टाकणार आहे. आधी याला तडकू द्या व्यवस्थित, कारण ही व्यवस्थित पूर्णपणे तडकली नाही ना तर कडू लागते, म्हणून मोहरी कधी पण पूर्ण तडकून द्यायची.
आता ही पूर्ण तडकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरा टाकते. आमच्या वैष्णवीला चमचा म्हटलेला आवडत नाही. आता जिरं टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता टाकणार आहे. आता बघा, यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता याला थोडं मिक्स करून कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा. आता ह्यामध्ये हे मदर्स रेसिपीचं जिंजर गार्लिक पेस्ट आहे. हे आता मी 1 चमचा टाकणार आहे. सॉरी, मला उचकी लागलेली आहे, त्यामुळे बोलताना मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक होत आहे. तर आता ह्यामध्ये बघा, हा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी यामध्ये टाकत आहे. आता यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि लगेच त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचं. आता हे टमॅटो चांगले याच्यामध्ये गळून द्यायचे. आता हे टमॅटो गळालेले आहेत चांगले आणि इथं आपली डाळ थोडी शिजून रेडी झालेली आहे. तर आता मी बघा ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकत आहे आणि 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे मिरची पावडर आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. आणि माझ्या इथे प्रकाशचं काळा मसाला आहे, तो थोडासा घालणार आहे मी याच्यामध्ये. त्याच्याने भाजीला चव छान येते. तुम्ही हे सगळ्या भाजीमध्ये ट्राय करू शकता. हे बघा, हे काळा मसाला 10 रुपयाचं पॅकेट भेटतं हे आणि खूप छान आहे हा मसाला. तर मी हा थोडासा इथे टाकत आहे भाजीमध्ये. त्याचा कलर पहा आपण कसा आहे आणि भाजी पण खूप चवीला छान लागते. आता हे मी मिश्रण सगळं मिक्स करून घेत आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मी हिंग घालणार आहे. आता इथे मी ही हिंग घातलेली आहे. आता हिंग घातल्यानंतर हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे तुम्ही पाहू शकता, हा भोपळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता हा भोपळा मी या मिश्रणात टाकत आहे. ही जी दुधी भोपळ्याची भाजी आहे ही चवीला खूप छान लागते आणि ही लवकर शिजते पण. तर हिला जास्त शिजून द्यायची नाही. आता ही जी डाळ इथं आपण शिजवलेली आहे याचं पाणी काढून घेते मी आणि ही डाळ इथे टाकून घेते. आता इथे मीठ टाकत आहे मी चवीनुसार. आता मीठ टाकून झालेलं आहे. आता यानंतर हे सगळं एकजीव करायचं. आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेत आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर ही भाजी वाफेवरच शिजवायची. याच्यामध्ये थोडं पण पाणी घालायचं नाही. पाणी घातल्यानंतर या भाजीला पाहिजे तशी चव लागत नाही, त्यामुळे ही वाफेवरच शिजवून घ्यायची.
आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर मी याला झाकण लावून एक 10 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहे आणि आधीमध्ये हलवत राहणार आहे. आधीमध्ये भाजी हलवली वर खाली केली का सगळीकडून ती व्यवस्थित शिजून निघते. आता बघा हे सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर अशीच वाफेवर शिजवणार आहे आणि याच्यावर आता मी झाकण ठेवलेलं आहे. बघा आपली ही भाजी शिजून रेडी आहे. अशी ही दिसत आहे. भोपळा शिजलेला आहे. भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे.